हक्क दिलेला आहे आणि त्या हक्काचा उपयोग आज या मतदानाच्या दिवशी करून हा मतदान दिन यशस्वी करावा असं मी सगळ्यांना आवाहन करत आहे की प्रत्येकाने खाली उतरून कंटाळा न करता आपल्या विधानसभेचं प्रतिनिधित्व एका चांगल्या हातात जावं, एक चांगला लोकप्रतिनिधी आपल्याला मिळावा म्हणून खाली उतरून न कंटाळा करता प्रत्येकाने मतदान करा. अनेक आरोप प्रत्यारोप यावेळी झाले, त्याकडे कशा प्रकारे पाहताय आणि आज तिरंगी लढत वाटते का तुम्हाला की ही एकांगी निवडणूक होईल? निवडणुका आल्या की आरोप प्रत्यारोप होत असतात, त्यांच्याकडे उमेदवारांनी फारसं लक्ष द्यायचं नसतं आणि लढत तर लढत आहे, ती काय तिरंगी चौरंगी आपण काही मी त्याचा विचार केला नाही. मी लढतीला उभी आहे एवढाच विचार केला. यशवंत कोण होणार? यशवंत यामिनी होणार. यावेळेस सुद्धा निश्चितपणे विजय हा यामिनीचाच होईल, आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. चर्चा मतदारसंघात 2 शिवसेना लढत आहेत एकमेकांमध्ये, नेमकी कोणती शिवसेना विजय होईल वाटतं? आपण पाहिलं आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारने जी विविध त्या महाराष्ट्रामध्ये योजना आणल्या, त्या महाराष्ट्राला जे काम केलं त्याचा निश्चितच फायदा महायुतीलाच होईल आणि महायुतीचाच सरकार स्थापन होईल यामध्ये. मतदानाचा टक्का कुठेतरी कमी होतो, यासाठी विशेष करून काय आव्हान केलेलं आहे? मुळात म्हणजे मतदानाचा टक्का कमी होतो म्हणून सरकारनं अनेक जे सेलिब्रिटी आहेत त्यांच्याही माध्यमातून मतदारांना आव्हान केलेलं आहे, जनतेला आव्हान केलेलं आहे की मतदान करणं कसं का योग्य आहे, मतदान करणं आपल्याला का बंधनकारक आहे. हे फक्त विविध माध्यमांच्या माध्यमातून तर केलेलंच आहे, परंतु पॅम्पलेट्स म्हणा, फ्लेक्स म्हणा, अशा माध्यमातून सुद्धा किंवा विविध मान्यवरांच्या मुलाखती घेऊन त्यांनीसुद्धा आवाहन केलेलं आहे आणि त्यामुळे निश्चितच याचा फायदा किमान मतदारांना होईल की सेलिब्रिटींनी आवाहन केल्यामुळं आपण मतदान करणं किती योग्य आहे ते त्यांना समजलेलं आहे आणि निश्चितपणे मतदान गेल्या निवडणुकीला जेवढं झालं त्यापेक्षा निश्चितपणे जास्त होईल असं मला पूर्णपणे विश्वास. लोकसभेला फटका बसलेला होता, त्यावेळी फेक नरेटिव्हचा आरोप महायुतीने केलेला होता महाविकास आघाडीवर. यंदा पण तो नरेटिव्ह दिसतोय का? संविधान बदल असेल किंवा आरक्षण संदर्भात असेल? नाही, नरेटिव्ह पसरवणं हे विरोधकांचं काम असतं. विरोधकांनी फक्त ह्या नरेटिव्ह पसरताना गेल्या वेळेला त्यांना ते यश आलं, परंतु यावेळेला जनता ही अत्यंत ज्ञान आहे, त्यांनाही कळतंय आणि निश्चितपणे आजच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाला कळून चुकलेलं आहे की हा नरेटिव्ह कशा पद्धतीने पसरवला गेला. कारण त्या नरेटिव्ह पसरवला गेल्यानंतर गेल्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये सरकारनं ज्या काही योजना आणल्या आणि सरकारनं हा नरेटिव्ह ज्या पद्धतीने पसरला गेला त्याच्या अनुषंगानं कसं हे चुकीचं होतं हे लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला आणि विविध योजना आणल्या. त्यामुळे निश्चितपणे यावेळेला या नरेटिव्हचा उपयोग होईल किंवा हा नरेटिव्ह चालेल असं मला अजिबात वाटतं. थँक्यू सर.